नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस तुमची चांगली सुरू असेल आशा करतो। परंतु जर तुम्हाला डू केव्हा वापरायचा, डज केव्हा वापरायचा आणि डीड केव्हा वापरायचा, डन म्हणजे नेमकं काय, या डू डज डीड डन याचा आपल्याला इंग्रजीच्या संभाषणामध्ये कुठे नेमका वापर करायचा असतो याच्याबद्दल जर तुमच्या मनात प्रश्न असतील तर तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये डू डज डीड आणि डन याविषयी अजिबातही प्रश्न राहणार नाही मित्रांनो, कारण मी सर्व तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितल्यानंतर तुम्हाला 100% खात्री देतो की तुम्ही डू डज डीडचा योग्य वापर आजपासूनच कराल। तर पहिली गोष्ट जी आहे, डू हे क्रियापद म्हणून वापरलं जातं। पहिला मुद्दा आहे क्रियापद। मग या डूचा अर्थ काय आहे? आता क्रियादर्शक शब्द आहे, डू हा कोणती क्रिया दाखवतो, तर डू म्हणजे करणे। डूचा अर्थ होतो करणे, काहीतरी करणे। डूचा अर्थ होतो करणे। मग आता जसं की मी म्हणेल आय डू, आय वी यू दे यांच्या पुढे डू येतं, ही शी इट आणि एखाद्याचं नाव असेल जसं इथं राज आहे त्यांच्या पुढे डज येतं। कोणत्याही क्रियापदाला मित्रांनो जर इथं गो जरी घेतलं तर इथं आय वी यू देच्या पुढे गो येणार आणि ही शी इट आणि नेम कोणाचं तरी त्याच्या पुढे गोज येणार। इथं ईएस प्रत्यय लागले, दुसरं काहीच नाहीये। डूला ईएस प्रत्यय लागतो। ज्या वेळेला थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन असेल त्यावेळेला आपण ईएस प्रत्यय लावत असतो। म्हणजे इथं पण डू आहे, इथं पण डू आहे, फक्त इथं प्रत्यय लागलेला आहे एवढाच फरक आहे। म्हणजे आय डू मी करतो, वी डू आम्ही करतो किंवा आपण करतो, यू डू तू करतो किंवा तुम्ही करतात, यू साठी तू आणि तुम्ही दोन आहेत, दे डू ते करतात, ही डज तो करतो, शी डज ती करते, नाही का, इट डज ते करतं। जसं की कृत्रिम वस्तू, प्राणी, निर्जीव वस्तू यासाठी आपण इट वापरतो। आता या ठिकाणी राज डज राज करतो, जसं की आपण डू आणि डज साठी वापरलं। परंतु डीड मात्र हा आय नंतर आय वी यू दे यांच्यानंतर पण डीड येतो, ही डीड शी डीड इट डीड राज डीड। त्याच्यानंतर डन सुद्धा सगळ्यांच्या नंतर डन येत असतो। म्हणजे आय वी यू दे ही शी इट आणि एखाद्याच्या नावाच्या नंतर सुद्धा आपण डन घेत असतो मित्रांनो। तर हा एक बेसिक आपल्याला नियम हा माहिती पाहिजे। त्याच्यानंतर हे सर्व वाक्यामध्ये येणारे कर्ते आहेत मित्रांनो, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो ती ते, राज म्हणजे एखाद्याचं नाव, कोणाचं पण नाव किंवा कोणतं पण नाव, नाउन। तर या ठिकाणी आपण घेऊया वाक्यामध्ये त्याचा कसा उपयोग होतो ते बघूया। मी व्यायाम करतो। आता आपण व्यायामला म्हणतो मित्रांनो एक्सरसाइज, मग आय डू एक्सरसाइज याचं वाक्य आपलं इंग्लिशमध्ये कसं येईल, आय डू एक्सरसाइज। आय डू एक्सरसाइज। बघा मित्रांनो, मी व्यायाम करतो, तो व्यायाम करतो, ही डज एक्सरसाइज, ही डज एक्सरसाइज। बघा मित्रांनो, पुढचं वाक्य, मी गृहपाठ केला, आय डीड होमवर्क। बघा या ठिकाणी मगाच्या वाक्यामध्ये करतो होतं, जसं की मी व्यायाम करतो, इथं मात्र केला आहे म्हणजे काळ इथं भूतकाळ आहे। मगाच्या वाक्यामध्ये आपण वर्तमान काळ वाक्य होतं म्हणून डू घेतला होता, आता भूतकाळाचं वाक्य म्हणून इथं डीड घेतलाय। साधा भूतकाळ आहे आय डीड, वर्तमान काळ असेल तर आय डू, जसं की आय डीड होमवर्क। मग त्याने गृहपाठ केला तर त्यानेसाठी सुद्धा आपण हीच घेणार, ही डीड होमवर्क। बघा पुढचं आहे, मी त्याचं काम करतो। मग आता बघा करतो आहे म्हणून पुन्हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून पुन्हा डू येणार, आय डू त्याचं काम म्हणजे हिज, आय डू हिज वर्क। आय डू वर्क मी काम करतो, मग त्याचं काम करतो म्हणून कामच्या आधी कोणाचं आहे ते आपल्याला सांगावं लागेल, म्हणून आय डू हिज वर्क। आय डू वर्क हिज असं नाही होणार मित्रांनो, आय डू हिज वर्क। पुढचं आहे, तो माझं काम करतो, तो साठी आपण ही घेतो, नाही का, ही डज। आता आपण बघितलंय की आय वी यू दे नंतर डू येतो, ही शी इट आणि एखाद्याचं नाव असेल तर डज येतो, म्हणून ही डज माझं काम म्हणजे माय, माझं म्हणजे माय, ही डज माय वर्क, ही डज माय वर्क। मी ते काम पूर्ण केले आहे। बघा आता आय हॅव, आता इथं पूर्ण केले आहे, इथं करतो आणि आहे याचा फरक आहे। करतो म्हणजे आपण हे हॅबिच्युअल गोष्टी आहेत म्हणून हा कोणता काळ आहे, साधा वर्तमान काळ आहे।
इथं सुद्धा तो माझं काम करतो, साधा वर्तमान काळ आहे, पण मी ते काम पूर्ण केले आहे, इथं पूर्ण वर्तमान काळ आहे. हा वर्तमान काळच आहे परंतु पूर्ण, म्हणून पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव घेत असतो. म्हणून आय हॅव डन, मी ते काम, म्हणजे ते साठी आपण घेणार दॅट. आय हॅव डन दॅट वर्क. बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये डनचा वापर झालेला आहे. V3 आहे, क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आपण बघितलं डूचा वापर कुठे केला, डजचा वापर कुठे केला, आणि या ठिकाणी डूचा, या ठिकाणी डज, आणि या ठिकाणी डनचा वापर. अशा पद्धतीने V1, हे सुद्धा V1 आहे पण ES प्रत्यय लागलाय, हे आहे V3, आणि आपण डीडचा पण वापर केलेला आहे, ते V2 आहे. आणि आता मी बोलत आहे हे वाक्य जर मला म्हणायचं असेल तर आय एम स्पीकिंग, जसं ING लागतं तसं मी करत आहे हे वाक्य म्हटलं तर आय एम डुईंग होईल. म्हणून डुईंग सुद्धा आपण वापरू शकतो. म्हणजे आपण आता बघत आहोत की डूचा वापर आपण मुख्य वर्ब म्हणून करतोय. म्हणजे या ठिकाणी दुसरं कुठलंही वर्ब नाही वाक्यामध्ये, तर डू हे मेन वर्ब आहे. डू हे मेन वर्ब आहे. पुढचं, त्याने ते काम पूर्ण केले आहे. He has done that work. He has done that work. आता हीच्या नंतर हॅज येतं, हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. आय, वी, यू, दे च्या पुढे हॅव येतं, आणि ही, शी, इट नेमच्या अगोदर, नेमच्या नंतर आपण हॅज वापरत असतो, हॅव आणि हॅज. तर या ठिकाणी सुद्धा आपण डनचा वापर पाहिलेला आहे. म्हणजेच काय मित्रांनो, पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण V3 वापरत असतो. V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. तो सकाळपासून ते करत आहे. तो सकाळपासून ते करत आहे. He is doing that from morning. From morning. He is doing that from morning. आता हे वाक्य आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला डुईंगचा प्रयोग बघायचा आहे. या ठिकाणी डुईंगचा प्रयोग बघायचा आहे. तो ते करत आहे असं हे वाक्य आहे. ही इज डुईंग दॅट. आपण जर सकाळपासून म्हटलं तर फ्रॉम मॉर्निंग. या वाक्याचा तुम्ही प्रयोग हा रीतिवाचक वर्तमान काळात सुद्धा करू शकतात. ही हॅज बीन डुईंग दॅट सिन्स मॉर्निंग असं आपण म्हणू शकतो. ही हॅज बीन डुईंग दॅट सिन्स मॉर्निंग, हे पण बरोबर आहे. पण आपल्याला सुरुवातीला आपल्याला सोप्यात सोपं वाक्य शिकायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण जेव्हा आपण जास्त प्रॅक्टिस होईल त्यावेळेला आपल्याला रीतिवाचक काळामध्ये सुद्धा वाक्यरचना जमायला लागेल. परंतु तो ते करत आहे. ही इज डुईंग दॅट. बघा, ते साठी आपण घेतलेलं आहे दॅट, तो साठी घेतलेलं आहे ही, आणि आहे साठी घेतलेला आहे आपण इज, आणि करत साठी घेतलेला आहे डुईंग, आणि सकाळपासून फ्रॉम मॉर्निंग. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भाषांतर जरी केलं शब्दांचं तरी आपल्याला वाक्याचं अर्थ समजू लागतो मित्रांनो. पुढचं वाक्य आहे ती गृहपाठ करत आहे. ती गृहपाठ करत आहे. ती साठी आपल्याला शी हा करता घ्यायचा आहे. शी इज डुईंग. बघा, शी इज डुईंग. मग काय करत आहे? गृहपाठ, म्हणून होमवर्क. शी इज डुईंग होमवर्क. तर अशा पद्धतीने आपण डुईंगचा पण वापर बघितलाय मित्रांनो. तर वर्बचे जे आपण मुख्य वर्ब म्हणून जे एखादं वर्ब येतं वाक्यामध्ये, तसं त्याचा आपण डू, डज, डीड, डन आणि डुईंग अशा पद्धतीने सर्व प्रकारचा आपण वापर बघितलेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की एक क्रियापद म्हणून डूचा वापर आपण कसा करतो, मुख्य क्रियापद म्हणून. आता आपण बघूया की डूचा वापर सहाय्यक क्रियापद म्हणून कसा होतो, ज्याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यक म्हणजे काय, एखाद्याला मदत करणे. तसं डू हे दुसऱ्या वर्बला कसं मदत करतं वाक्यामध्ये. मग इंग्लिश बोलत असताना आपल्याला डूचा वापर सहाय्यक क्रियापद म्हणून कसा करायचा आहे ते आपण बघूया. मग आपण डू वापरतो कधीतरी डज वापरतो. तर ते वापरतो आपण फक्त साध्या वर्तमान काळामध्ये मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स. हा बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स. चला आपण उदाहरण बघूया. उदाहरणार्थ एक वाक्य आहे की तू बाजारात जातो. मग आता ते वाक्य असं आहे, यू गो टू मार्केट. हे वाक्यामध्ये मित्रांनो, या वाक्यात गो हे मेन वर्ब आहे. जसं मगासच्या वाक्यामध्ये डू हे मेन वर्ब होतं,
म्हणजे तिथं करण्याची क्रिया होत होती. आता इथं जाण्याची क्रिया होत आहे. बघा, तू बाजारात जातोय, जाण्याची क्रिया करणारा तू आहे, करता. म्हणजे या ठिकाणी यू आहे. गो हे वर्ब आहे आणि टू मार्केट हे वाक्याचं कर्म आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ऑब्जेक्ट म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला जर मला प्रश्न करायचा असेल, तू बाजारात जातो, या वाक्याचं मला प्रश्न करायचा आहे. तू बाजारात जातो का? बघा, मी या ठिकाणी प्रश्न विचारतोय, तू बाजारात जातो का? मग आता या ठिकाणी मला डूचा वापर करावा लागेल, कारण आता या ठिकाणी यू गो टू मार्केट आहे. या वाक्याचा अर्थ होतो यू गो टू मार्केट. मला फक्त तू बाजारात जातो इथं पण सेम आहे, तू बाजारात जातो इथं पण सेम आहे. मी फक्त का घेतलंय म्हणजे प्रश्न विचारलाय, तर मला या ठिकाणी डूचा सहाय्य घ्यावं लागेल. म्हणून डू हे सहाय्यक क्रियापद म्हणून मी या ठिकाणी वापरणार आहे. तर डू यू गो टू मार्केट? डू यू गो टू मार्केट? बघा, आपण फक्त डू वापरणार आहेत, नाही तर डज वापरणार आहेत, दोघांपैकी एक. ते सुद्धा फक्त प्रेझेंट टेन्समध्ये आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. डूचा वापर फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये होतो, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये पण नाही, त्याच्यानंतर सहाय्यक क्रियापद म्हणून प्रेझेंट परफेक्टमध्ये पण नाही आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये सुद्धा सहाय्यक म्हणून ते येत नाही. फक्त येतं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणून अतिशय लक्षात ठेवणं सोपं आहे. पहिला मुद्दा होता आपला क्रियापद म्हणून मुख्य क्रियापद येतं आणि दुसरा आहे सहाय्यक क्रियापद. तर या ठिकाणी डू यू गो टू मार्केट? तू बाजारात जातो का? बघा मित्रांनो, का साठी आपण डू घेतलेलं आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. हे बघा, या का साठी आपण डू घेतलेला आहे. पुढचं उदाहरण बघूया. ते बाजारात जातात म्हणजे दे गो टू मार्केट. आता यासाठी सुद्धा मला प्रश्न करायचा आहे, ते बाजारात जातात का? डू दे गो टू मार्केट? डू दे गो टू मार्केट? ते बाजारात जातात का? डू दे गो टू मार्केट? बघा मित्रांनो, या ठिकाणी डूचा वापर केलेला आहे आपण. तू बाजारात नाही जात. आता मित्रांनो, या ठिकाणी तू बाजारात जातो असं एक वाक्य पहिले समजून घेऊया आपण, म्हणजे निगेटिव्हचं वाक्य पण तुम्हाला समजेल. तू बाजारात नाही जात म्हणजे तू बाजारात जातो साठी आपण काय घेणार? यू गो टू मार्केट. यू डू नॉट गो टू मार्केट. म्हणून तू बाजारात नाही जात, तर ते होणार आहे यू डू नॉट. डू नॉटला आपण शॉर्टमध्ये डोंट पण लिहू शकतो, यू डोंट गो टू मार्केट. पण आपण समजण्यासाठी डू वेगळा लिहितो, यू डू नॉट गो टू मार्केट. म्हणजेच मला जर तू बाजारात जातो ह्या वाक्याचं तू बाजारात नाही जात निगेटिव्ह करायचं आहे, नाही का, तर मला तरी सुद्धा डू घ्यावा लागेल. आपण दोन गोष्टी बघितल्या. मला जर याचा प्रश्न करायचा असेल, तू बाजारात जातो का, मला डू घ्यावा लागला. तू बाजारात नाही जात, मला नॉट टाकायचं आहे, परंतु नुसता नॉट नाही, यू नॉट गो टू मार्केट असं वाक्य चुकीचं होईल. आपल्याला डूचं सहाय्य घ्यावं लागेल या गो साठी. हे मेन वर्ब आहे, या मेन वर्बला हा सहाय्यक आहे. जसं की ऑफिसमध्ये सहाय्यक असतो, जिल्हाधिकारीला सहाय्यक जिल्हाधिकारी असतो, तसं या ठिकाणी गोला हा डू जो आहे हा सहाय्यक क्रियापद आहे. आणि फक्त गोलाच नाही तर बऱ्याच क्रियापदाला डू हा सहाय्यक क्रियापद वापरला जातो. पुढे, तो बाजारात जातो. पुढचं वाक्य मित्रांनो, तो बाजारात जातो. तर आपण म्हणू शकतो ही गोज टू मार्केट. आता हे मुख्य वाक्य आहे, याला सहाय्यक कसं करायचं डू वापरून किंवा डज वापरून, त्यासाठी हे वाक्य आपण घेत आहोत मित्रांनो. याच्यामध्ये काही डू आणि डजचा वापर नाही होते, परंतु जेव्हा याचा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे तेव्हा आपण डू वापरायचा का डज वापरायचा ते आपण शिकत आहोत. सो तो बाजारात जातो, तर तो बाजारात जातो का, तर या ठिकाणी डज ही गो टू मार्केट. बघा मित्रांनो, या ठिकाणी तो बाजारात जातो का, सो डज ही गो टू मार्केट. डज ही गो टू मार्केट. मग या ठिकाणी मी डज घेतलेला आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे आय वी यू दे याच्या पुढे आपण डू घेतो, ही शी इट आणि कोणाचं तरी नाव असेल तर तिथं डज घेतो, म्हणून आपण इथं डज ही गो टू मार्केट. बघा पुढचं वाक्य, ती बाजारात जाते, शी गोज टू मार्केट. बघा, ती बाजारात जाते, शी गोज टू मार्केट. मग ती बाजारात जाते का, याला फक्त काने जर जोडला, डज शी गो टू मार्केट. डज शी गो टू मार्केट. आता शी गोज टू मार्केट, बघा इथं ईएस प्रत्यय लागलेला आहे, ठीक आहे, परंतु इथं मी प्रत्यय लावला नाहीये, इथं सुद्धा ईएस प्रत्यय लागलाय, ही गोज शी गोज.
पण इथं ही गो आहे आणि शी गो आहे, असं का? तर मित्रांनो सोपं आहे, हा जो डज आहे याला ES आलेला आहे. मी आधीच सांगितलं की गोला सहाय्य करण्यासाठी हा डू आलेला आहे. मग समजून घ्या तुम्ही की याचा जो ESचा जो भार आहे तो कोणी उचललेला आहे? डूने उचललाय, कारण तो सहाय्य करण्यासाठी आलेला आहे. म्हणून डज ही गो टू मार्केट, डज शी गो टू मार्केट, डज शी गो टू मार्केट, डज ही गो टू मार्केट. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काहीतरी सिक्वेन्स किंवा लिंक जर लक्षात ठेवली तर आपल्याला ते स्ट्रक्चर समजण्यामध्ये लवकर मदत होईल मित्रांनो. आता मी मगाशी सांगितलं होतं की निगेटिव्ह सुद्धा आपण या वाक्यांचं करतो. जसं की तो बाजारात जातो, ही गोज टू मार्केट. मग तो बाजारात जात नाही, तो बाजारात नाही जात, मग काय येणार? ही डज नॉट. तो बाजारात नाही जात, ही डज नॉट गो टू मार्केट. ती बाजारात जाते, ती बाजारात नाही जात, शी डज नॉट गो टू मार्केट. बघा, आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये असलेल्या वाक्याचा जर प्रश्न बनवायचा असेल आणि त्याच वाक्याचं निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी डजचा वापर करायचा आहे. इथं सुद्धा आपण डजचा वापर केलाय, इथं सुद्धा डज वापरलंय, इथं सुद्धा डज वापरले. आता मित्रांनो, ही डज असेल तर प्रश्न बनवण्यासाठी आपल्याला डज ही गो टू मार्केट. आता याचं तो बाजारात नाही जात आहे, याचा पण प्रश्न होऊ शकतो, तो बाजारात नाही जात का? म्हणून डझंट ही गो टू मार्केट, डज नॉट ही गो टू मार्केट, हा सुद्धा एक प्रश्न तयार होईल. डज नॉट सुरुवातीला येईल, ही नंतर येईल. डझंट, याला शॉर्टमध्ये मी म्हणतोय डझंट ही गो टू मार्केट, याचा सुद्धा आपण प्रश्न करू शकतो मित्रांनो. फक्त बघा मित्रांनो, एकाच वाक्यावरून आपण हे सगळं करू शकतो. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी आपण डू डज वापरतो आणि निगेटिव्ह बनवण्यासाठी सुद्धा आपण डू डज वापरतो. चला पुढचं उदाहरण बघूया. राम क्लासला जातो, राम क्लासला जातो, राम गोज टू क्लास. क्लास म्हणजे या ठिकाणी आपण ट्युशन वगैरे म्हणतो त्या अर्थाने म्हटलंय, जे आपण रुटीनमध्ये बोलत असतो मित्रांनो, जास्त फॉर्मली मी लिहिलेलं नाही आहे. राम क्लासला जातो, सो राम क्लासला जातो का आपल्याला त्याचा प्रश्न बनवायचा आहे. मग आपण त्याचं कसं बनवणार? डज राम गो टू क्लास. आणि राम क्लासला नाही जात, तर त्याचं कसं येणार? राम डज नॉट गो टू क्लास. हे पण आपण निगेटिव्ह पण घेऊया, राम डज नॉट गो टू क्लास. कारण मित्रांनो, आपण पहिलं बघितलं की क्रियापदाचं मुख्य रूप म्हणून डू वापरतो आपण, त्याच्यानंतर सहाय्यक क्रियापदामध्ये वर्तमान काळात आपण वापरतो डू डज. त्याच्यात सुद्धा प्रश्न पण बनवतो आणि त्याच्यात आपण व्हर्बल क्वेश्चन सुद्धा आपण बनवतो. हे बघा मित्रांनो, डज राम गो टू क्लास, या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यस किंवा नो द्यायचं असतं ते प्रश्न सर्व डू डज आणि डीड पासून सुरू होतात मित्रांनो, आणि म्हणून त्या ठिकाणी डू डज डीड हे सहाय्यक क्रियापद म्हणून वापरले जातात. पुढचं वाक्य बघूया. तुम्ही मराठी बोलता, यू स्पीक मराठी. आता याचा प्रश्न बघा, तुम्ही मराठी बोलतात का किंवा तुम्ही मराठी बोलता का. आता यू स्पीक मराठी, आता याला फक्त आपल्याला काय लावायचं आहे? डू लावायचं आहे. जसं मगाशी आपण ही शी इट आणि एखाद्याचं नाव होतं राम, त्याच्या आधी डज वापरत होतो, इथं डू वापरायचं आहे आपल्याला. डू यू स्पीक मराठी, डू यू स्पीक मराठी. आता याच्यावरून आपण अनेक वाक्य बोलू शकतो. डू यू लर्न मराठी, तू मराठी शिकतो का. स्पीक जर बदललं म्हणजे वर्ब बदललं तर अर्थ बदलेल. इथं मराठीच्या जागी आपण इंग्लिश करू शकतो. डू यू स्पीक इंग्लिश, तू इंग्लिश बोलतो का. बघा पुढचं, आता बघा यू स्पीक मराठी आहे, तुम्ही मराठी बोलता, तुम्ही मराठी नाही बोलत, असं जर वाक्य म्हणायचं असेल आपल्याला, सो यू डोंट स्पीक मराठी, तुम्ही मराठी नाही बोलत. यू डोंट म्हणजे डू नॉट, यू डू नॉट स्पीक मराठी. आपण सोबतच बघतोय एकाच वाक्याचं मित्रांनो, एकाच वाक्याचं वर्बल म्हणजे प्रश्न, एकाच वाक्याचं आपण वर्बल बघतोय आणि त्याच वाक्याचं आपण इकडे निगेटिव्ह बघतोय. या ठिकाणी निगेटिव्ह बघतोय, या ठिकाणी त्याच वाक्याचं प्रश्न बघतोय. हे फक्त डू सोबतच होतं मित्रांनो, आणि ते सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होतं, फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट.
एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. सिंपल प्रेझेंटचं कोणतंही वाक्य असेल ते आपण निगेटिव्ह अशा पद्धतीने करतो डू डज वापरून, आणि प्रश्न आपण डू डज वापरून करतो, आणि नॉटच्या आधी सुद्धा डू डज वापरून तेच वाक्य निगेटिव्ह आपण करतो. तुला चहा आवडतो, यू लाईक टी हे वाक्य आहे. या वाक्याचा आपण प्रश्न तुला चहा आवडतो का, मग आता डू यू लाईक टी, डू यू लाईक टी, डू यू लाईक टी. तुला चहा आवडतो, तुला चहा नाही आवडत, म्हणजेच यू डोंट लाईक टी. बघा मित्रांनो, मी मुद्दाम शॉर्ट फॉर्म लिहितो यू डोंट लाईक टी, कारण आपल्याला शॉर्टकट बोलायचं आहे, जास्त लॉंग कट नाही बोलायचं आहे. यू डू नॉट लाईक टी म्हणण्यापेक्षा तुम्ही यू डोंट लाईक टी म्हटलं तर जास्त चांगलं राहील. दोन्ही पण बरोबर आहेत, यू डोंट लाईक, यू डू नॉट लाईक, यू डोंट लाईक टी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण दुसरा मुद्दा कंप्लीट केलेला आहे की डू डज हे सहाय्यक क्रियापद म्हणून कसं वापरलं जातं. आता आपण बघणार आहोत की सिंपल पास्टमध्ये डू डज हे सहाय्यक क्रियापद कसं वापरलं जातं. मगाशी आपण सिंपल पास्ट म्हणजे साधा भूतकाळ, साधा भूतकाळ, मगाशी आपण सहाय्यक क्रियापद हे साध्या वर्तमान काळात वापरलं गेलं होतं. आता साधा भूतकाळामध्ये बघा, तो बाजारात गेला, ही वेंट टू मार्केट. आता हे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे, तर या ठिकाणी पुन्हा साध्या भूतकाळाचा प्रश्न आहे. तो बाजारात गेला का, मगाशी असेल तो बाजारात जातो, आता या ठिकाणी आहे तो बाजारात गेला, म्हणजे क्रिया जाण्याची पूर्ण झालेली म्हणून साधा भूतकाळ आहे. तो बाजारात गेला का, ही वेंट टू मार्केट, डिड ही गो टू मार्केट, डिड ही गो टू मार्केट. आता मगाशी मी सांगितलं होतं की ही वेंट होतं, म्हणजे हे वेंट गोचं दुसरं रूप आहे. आता बघा, गोचं पहिलं रूप आहे गो, V1, गोचा भूतकाळ आहे वेंट, गोचं पास्ट पार्टिसिपल आहे गॉन, नाही का. गोला जर ING लावलं गोईंग, गोला जर ES प्रत्यय लागला तर गोज. अशा एका वर्बचे 4 किंवा 5 प्रकार जेवढे असे पडतात मित्रांनो, हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. गो, वेंट, गॉन, गोईंग, गोज. तर या ठिकाणी ही वेंट टू मार्केट, ही डिड ही गो टू मार्केट. बघा हा प्रश्न आहे, तो बाजारात गेला का, डिड ही गो टू मार्केट. पण इथं वेंटचा आपण काय घेतलेलं आहे, गो केलेला आहे, म्हणजे जो पास्ट टेन्स होता वर्बचा तो या ठिकाणी प्रेझेंटमध्ये हे वर्ब आलेलं आहे. असं का आलेलं आहे, तर हा सुद्धा काळदर्शक शब्द आहे मित्रांनो. डिड, डिड हा स्वतः सांगतो की मी भूतकाळातला आहे, कारण आपण बघतोय सिंपल पास्ट टेन्स. म्हणून हा मी मगाशी सांगितलं की हे सहाय्यक क्रियापद आहे, हे वेंटला सहाय्यक करण्यासाठी आलेलं आहे, म्हणजे याचा वेंटचा काय झाला, गो झालेला आहे. डिड ही गो टू मार्केट. पुढे ती शाळेत गेली, म्हणजे ते वाक्य आहे शी वेंट टू मार्केट. मी डायरेक्ट ती शाळेत गेली का हे वाक्य पण सांगू शकतो मित्रांनो, परंतु हे सिंपल पास्टचं वाक्य आधी लिहून ठेवलंय. मगाशी आपण पाहिलं की मी सिंपल प्रेझेंटचं वाक्य आधी लिहून ठेवलं होतं, याच्यासाठी की तुम्हाला डज, डू, डज आणि डीडचा योग्य वापर नेमका कुठल्या काळातलं वाक्य आहे ते नीट समजायला पाहिजे. म्हणून ती शाळेत गेली का, मग या ठिकाणी शी वेंट टू मार्केट, या ठिकाणी सुद्धा डीड येणार. डिड शी गो टू मार्केट, सॉरी स्कूल, डिड शी गो टू स्कूल, डिड शी गो टू स्कूल, या ठिकाणी क्वेश्चन मार्क. ती शाळेत गेली का, डिड शी गो टू स्कूल. तो बाजारात गेला का, डिड ही गो टू मार्केट. सीता पुण्याला गेली, सीता वेंट टू पुणे. सीता पुण्याला गेली का, आता याला प्रश्न केलाय आपण, मग या ठिकाणी सुद्धा डिड, डिड सीता गो टू पुणे आणि क्वेश्चन मार्क. सीता पुण्याला गेली का, डिड सीता गो टू पुणे. मी बाजारात गेलो, आय वेंट टू मार्केट. मी बाजारात गेलो का, या ठिकाणी सुद्धा डिड आय गो टू मार्केट. तू बाजारात गेला, तू बाजारात गेला का, डिड यू गो टू मार्केट. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या डीडचा वापर सहाय्यक क्रियापद म्हणून केलेला आहे. आता डीडचा वापर आपण प्रश्न बनवण्यासाठी केला सहाय्यक म्हणून. आता आपण बघूया निगेटिव्ह साठी डीडचा वापर कसा होतो. त्यासाठी आपण वाक्य बघूया, तो बाजारात नाही गेला. मग आता या ठिकाणी तो बाजारात गेला म्हणजे ही वेंट टू मार्केट, हे वाक्य आहे ही वेंट टू
मार्केट हे वाक्य आपण घेऊया मुद्दामून. ठीक आहे. मग आता तो बाजारात नाही गेला. सो ही डिड नॉट गो टू मार्केट. ही डिड नॉट गो टू मार्केट. तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो, जिथं तुम्ही डीड वापरणार सहाय्यक म्हणून, तिथं जे वर्ब येणार आहे, ज्या वर्बला डीड सहाय्यक म्हणून येणार आहे, ते वर्ब फक्त V1च येणार आहे मित्रांनो. म्हणजे मुख्य वर्ब येणार आहे. ही डिड नॉट, जसं आता त्याने पूर्ण नाही केलं तर ही डिड नॉट कंप्लीट, कंप्लीटेड नाही येणार. त्याने नाही पिलं, ही डिड नॉट ड्रिंक, तिथं ड्रँक नाही येणार. पिलंय म्हणून, आता इथं तुम्ही गेलाय म्हणून, गेला म्हणजे तर वेंट असतं, पण डीड आलेला आहे ना, म्हणून तिथं फक्त V1च येणार मित्रांनो. कंप्लीट, इथं ड्रिंक, तसं इथं गो. ती शाळेत नाही गेली. शी डिड नॉट गो टू स्कूल. शी डिड नॉट गो टू स्कूल. शी डिड नॉट गो टू स्कूल. सीता पुण्याला नाही गेली. सीता डिड नॉट गो टू पुणे. सीता डिड नॉट गो टू पुणे. मी बाजारात नाही गेलो. आय डिड नॉट. आता आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेमच्या सर्वांच्या पुढे आपण डीड येते हे बघितलेले. आय डिड नॉट गो टू मार्केट. मी ऑफिसला नाही गेलो. आय डिड नॉट गो टू ऑफिस. मी पैसे नाही दिले. इथं वर्ब आपण बदललेला आहे, जसं इथं जाण्याची क्रिया आहे, इथं देण्याची क्रिया आहे, म्हणून या ठिकाणी आय डिड नॉट, या ठिकाणी नॉट राहिला. आय डिड नॉट गो टू मार्केट. मी पैसे नाही दिले. आय डिड नॉट गिव. मेन वर्ब येणार, मुख्य वर्ब. गिव नाही येणार. आय डिड नॉट गिव मनी. आय डिड नॉट गिव मनी. मी फोन नाही केला. फोन केला, मी फोन केला. आय कॉल्ड. साधा भूतकाळ आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब टू. तसं इथं आय डिड नॉट कॉल. आय डिड नॉट कॉल येणार इथं. कॉल, कॉल्ड असा उच्चार नाही होत मित्रांनो, कॉल्ड. जसं की कॉल्ड, हा ड सुद्धा आपल्याला थोडक्यात म्हणायचं आहे, कॉल्ड. या ठिकाणी मी फोन नाही केला, या ठिकाणी आय कॉल्ड हे वाक्य आहे. आय डिड नॉट कॉल, या ठिकाणी साधं V1 येणार मित्रांनो. आय डिड नॉट कॉल. तिने नाही पाहिले. आता पाहिले समजा आपण वॉच घेऊ शकतो. ठीक आहे. तिने नाही पाहिले. वॉच हे वर्ब आहे पाहण्यासाठी. सो शी डिड नॉट वॉच. शी डिड नॉट वॉच. तुम्ही सी पण हे वर्ब घेऊ शकता. शी डिड नॉट सी. शी डिड नॉट सी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण डू, डज आणि डीडचा वापर कुठे कुठे करायचा हे आपण बघितलंय. तर सर्वात अगोदर मुख्य क्रियापद म्हणून वापर होतो. मुख्य क्रियापद. दुसरं सहाय्यक क्रियापद, ते सुद्धा साधा वर्तमान काळामध्ये आणि साधा वर्तमान आणि साधा भूतकाळ याच्यात सुद्धा आपण व्हर्बल आणि निगेटिव्ह मध्ये, म्हणजे प्रश्न पण साध्या वर्तमान काळातलं वाक्याचं जे प्रश्न बनलं आणि जे निगेटिव्ह वाक्य बनलं त्याच्यामध्ये आपण डीडचा वापर केला भूतकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये डू डजचा वापर केला आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त डू डज डीड हे कुठेही वापरलं जात नाही मित्रांनो. हे जर तुम्ही नीट समजून घेतलं तर तुमचा डू डज डीडचा प्रश्न आजच सुटून जाईल मित्रांनो. आणि याच्या साहाय्याने तुम्ही आरामात इंग्लिशची प्रॅक्टिस करू शकता मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर मी 2 वाक्य तुम्हाला देतोय, ते वाक्य तुम्ही मला कमेंटमध्ये त्याचं करून सांगायचं आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये. तर पहिलं वाक्य आहे की मी लिंक नाही पाठवली. पाठवण्यासाठी सेंड हे वर्ब आहे. सेंड, त्याचं V2 होतं सेंट, म्हणजे सेंड म्हणजे पाठवणे, सेंट म्हणजे पाठवली किंवा पाठवलं.
सेंडिंग होतं ING लावलं तर बघा मी लिंक नाही पाठवली, तो लिंक नाही पाठवत, हे साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. तो लिंक नाही पाठवत हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे मित्रांनो. तर नक्की तुम्हाला जर आजच्या व्हिडिओमध्ये जर डू डजचा वापर डीडचा वापर नक्की समजला असेल तर हे वाक्य तुम्ही काही सेकंदामध्ये तुमच्या मनामध्ये तुम्ही उत्तर तयार केलं असेल आणि तेच तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे मित्रांनो, जेणेकरून मला सुद्धा समजेल की तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर डू डज डीडचा वापर कसा करायचा हे शिकलेले आहेत. तर भेटूया आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.